संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी कृष्णा आंधळे सापडेल असं वाटत नाही। आमदार संदीप क्षीरसागर यांचं वक्तव्य। धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदामुळे वाल्मिकला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचाही केला आरोप। काही निर्णय हे अनपेक्षित आणि लादलेले असतात। एसटी भाडेवाढ प्रकरणी सरनाईक यांची कबुली। भाडेवाढीचा निर्णय सचिवांचा, आम्हाला कल्पना नव्हती, सरनाईकांचं स्पष्टीकरण। टोरेस घोटाळा प्रकरणी सीईओ तौसिफ रियाजला अटक। आरोपीला 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी। नरहरी झिरवळांची हिंगोलीच्या पालकमंत्री पदावरून नाराजी। मी गरीब असल्यानं गरीब जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं। झिरवळांचं वक्तव्य तर गैरसमज दूर करू, अजित पवारांचं स्पष्टीकरण। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून कलगी तुरा। पालकमंत्री पदासाठी आंदोलन, जाळपोळ कशासाठी? गिरीश महाजनांचा सवाल। तर मुख्यमंत्रीच पालकमंत्री पदाचा निर्णय घेतील, अजित पवार आणि सुनील तटकरेंचं वक्तव्य। राज्यात गुलियन बॅरी सिंड्रोम आजाराचा पहिला बळी। सोलापुरात उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू। पुण्यातून सोलापूरला गेल्यावर सोडला जीव। पुण्यात माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदोरेंकडून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण। तर असले प्रकार खपवून घेणार नाही, अजित पवारांचा सज्जड दम। छत्रपती संभाजीनगरमध्ये धनाढ्य कार चालकाची पोलिसांवरच दादागिरी। अरेरावी करत खाकी वर्दी उतरवण्याची दिली धमकी। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। नांदेडच्या माहूरगडमध्ये भगरीतून 52 भाविकांना विषबाधा। 4 जणांची प्रकृती गंभीर। रुग्णांवर माहूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। वांद्रे वरळी सीलिंग ते मरीन ड्राईव्हला जोडणारा पूल मुंबईकरांसाठी पूर्ण क्षमतेनं खुला। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण। 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात उत्साह। दिल्लीतील कर्तव्य पथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते ध्वजवंदन, नेत्रदीपक कवायती, परेड आणि चित्ररथांचंही दर्शन।